तर 10 ते 18, 20 ह्याच्या खाली कांद्याचा भाव परवडत नाही आम्हाला. तुमच्या मालाचं मोल करता आमच्या शेतकऱ्याचं मोल नाही. निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी 45 ते 50 रुपये किलो दराने विक्री होणारा कांदा आता 15 ते 20 रुपये किलोवर येऊन ठेपलाय. खरं तर कांद्याचे पीक हे सातत्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणते आहे. कारण होणारा खर्च आणि कांद्याचा बाजारभाव यांच्यात मोठी तफावत असते. कांद्याच्या बाजारभावाची कुठलीच हमी नाही, त्यामुळे बाजारभाव स्थिर राहत नाहीत. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात होणाऱ्या चढ उताराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. 1 एकर कांदा पिकवण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो, असे मत यावेळी कांदा उत्पादक शेतकरी बालाजी पाटील यांनी व्यक्त केले. कांद्याच्या बाजारभावामध्ये निर्यात बंदी केल्यामुळे जवळपास 4 ते 4.5 हजार रुपयांना अगोदर कांदा जात होता. त्यावेळेला थोडेफार 2 पैसे शेतकऱ्याला राहत होते आणि निर्यात बंदी केल्या डायरेक्ट तुम्हाला सांगतो 15 ते 16, 17 रुपयेपर्यंत कांदा खाली आला. ही भाव शेतकऱ्याला परवडत नाही. एका एकरमध्ये कमीत कमी 1 लाख रुपये शेतकऱ्याला खर्च येतो. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बाजारभावाची शाश्वती नाही, हमीभाव नाही, रासायनिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती यामुळे कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च हा अधिकचा येतो. 4 दिवसाखाली 40 ते 45 ते 50 या भावात कांदा होतं. आता ह्यावेळेस ह्या हप्त्यात फक्त 10 ते 18, 20 ह्याच्या खाली कांद्याचा भाव परवडत नाही आम्हाला. तुमच्या मालाचं मोल करता आमच्या शेतकऱ्याचं मोल नाही. कशालाच भाव नाही आमच्याला. एकतर आमच्या गावात शेतकरी कष्ट करून मारायला लागली ती. खताचा भाव जास्त, तुमचं ह्याचं सगळ्याच भाव वाढलेला आहेत आणि आमच्या मालाला तुम्ही मोल करत नाही. मग तुमचा आम्हाला काय उपयोग? आमचं हे गोरगरीब कष्ट करून मरतात. एका बाईला 500 रुपये हजेरी, 2000 रुपयाचं भाडं, आणि भाडं परगावून बाई आणून परवडते त्या का आम्हाला शेतकऱ्याला? रोप तयार करण्यापासून कांदा लागवड, फवारणी, रासायनिक खत, त्याचबरोबर कांदा काढणी करून बाजारात विक्री करण्यापर्यंतचा खर्च हा 1 एकरासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा येतो. त्यामुळे कांदा 40 ते 50 रुपये किलो दराने विक्री झाला तरच कांदा शेतकऱ्यांना परवडतो, असे मत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले. उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव.